पुढे दुखतो गुडघा जास्त. या बाजूने आणि ह्या बाजूने पुढे करायचं. पाडीला दुखलं होतं. सध्या काय करतो? गुडघा कधीपासून दुखतोय? 3-4 महिने लावलं तर दुखतोय. पहिला दुखते जास्त. कळ लागून पुढं कळ लागते पूर्ण पडायला पडलेलं आहे. किती वर्ष झाले असतील? गुडघ्यातच प्रॉब्लेम नाही. गुडघ्यात प्रॉब्लेम कमरेतच असेल तेच सांगू राहिले. गुडघा एकदम ओके. हिनास आहे ना, हिनास ही ब्रेक येते. घेतली का? आजार काय डॉक्टर करतो काय, कसं फरक पडतो काय विषय डोक्याचे काय. मी असं झोपालो आणि 3 डॉक्टर झाले. त्यांनी हेच केलं गुडघ्यावर गोळ्या ट्रीटमेंट करत गुडघ्याचा MRI करायला. कालच बोलत होती त्याला. कोण म्हणजे कुठं नाही इकडे काय दुखत इकडे दुखत. याच्या कमरामध्ये झटका बसला तर कधी कधी 5वा आणि 6वा मानका जागेवर नाही पडेल कधी. या ठिकाणी वरची खाली सरकली, याच्यातलं कार्टेज बाहेर आलं आणि इनस ब्लॉक झाली आणि इथून याच्या खोब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला, टाचेला रक्त पुरवठा होतो. एवढी दाबलं डोक्याला बघत टाकला का दुखला का म्हणून कमरापासून डावा पाय स्लो जड पडतो लागते कळला मग गेला. आणि मरेपर्यंत जरी गुडघ्या ट्रीटमेंट घेत बसला असता गुडघ्या बरंच झालं नसतं आणि गुडघ्या प्रॉब्लेमच नाही. हे तुम्ही MRI जरी केला असतं गुडघ्याचा, गुडघ्यामध्ये ती झीज सांगितली असतं, डॉक्टर सांगितले कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी, कार्टेज कमी झालं, बरोबर ना? असं सांगितलं असतं. समजलं ना? नसतं ऐकलं तर काय सर एखाद्या वेळेस आले तर संध्याकाळी हे 80% पेशंट माझ्याकडे येते अशी चुकीची ट्रीटमेंट चालू आहे. 80%. मी तो वर्षापासून तुम्हाला किती फरक पडला? ही साईड झाली, ही साईड पूर्ण दुखायला लागली. तुम्ही दुसरं सांगितलेच नाही का? दिला थोडा पाय. हे सगळं नाडी परीक्षेतून सगळं समजतं या गोष्टी. पण हेच तुम्हाला चेक करायला 5-6 हजार रुपये खर्च असतो. 7-8 हजार कशी होतो नाही का? जेव्हा पूर्ण कमराचा MRI केला असतं डॉक्टरांनी तेव्हा हे समजलं. जाऊन MRI करायचं नाही, फॉल्टिंग सापडलं तुझी पैसे नाही भरली कमराचा रिलॅक्स नको. ओके पाय इकडे सेम पोझिशन, डोके इकडे सेम पोझिशन. आपकी डिवाइस की बैटरी पूरी चार्ज हो गई है. पाय सरळ रिलॅक्स. ओके पालतं झोप. लक्षात आहे ना पहिली लॉकचं बटन दाबायचं मग काढायचं. हां हां पहिला दिवस आहे ना.
इथं दुखतो ताणला जातो खूप प्रेशर जास्त दिला ना प्रेशर कमी करायचं सांग जरा कसं आहे पायाचे एकदम पडते ना